सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. शिक्षक भरतीबाबत एक नवीन महत्त्वाची अपडेट आलेली आहे. पवित्र पोर्टलमार्फत नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. गुड न्यूज म्हणावी लागेल ही एक महत्त्वाची. काय आहे प्रसिद्धीपत्रक पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. पवित्र पोर्टलमार्फत दिनांक 21/7/2026 म्हणजे आजच हे पत्र प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये काय म्हणलं आहे तर व्यवस्थापनांसाठी सूचना. स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरात विषयक सूचना. तर कोणती सूचना दिलेली आहे या संस्थांना ते पाहूयात. पहिला मुद्दा आहे स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर आरक्षणानुसार विषयनिहाय रिक्त पदे नोंद करण्याची सुविधा दिनांक 1/5/26 पासून ते 31/5/2026 पर्यंत देण्यात आली होती. यानंतर जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश जाहिरातीमध्ये व्हावा या हेतून ही मुदत 20/7/2026 पर्यंत वाढवण्यात आली होती. आपल्याला माहिती ही मुदत कालपर्यंत होती. तर आपल्याला असंही वाटत होतं की मुदत 20 तारखेच्या पुढे वाढू शकते, परंतु ती तसे काही झालेले नाही. व्यवस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी करून जाहिरातीतील आरक्षणविषयक माहितीची नोंद करण्याची मुदत आता संपुष्टात आलेली आहे. म्हणजे आता जी मुदत त्यांना दिलेली होती ती मुदत 20 तारखेला संपलेली आहे. आज 21 तारीख आहे. 21 तारीख ही शेवटची मुदत होती. दुसरा मुद्दा पाहू काय. दुसरा मुद्दा आहे वरील कालावधीमध्ये पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात येईल. यामधला तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काही व्यवस्थापनाच्या जाहिराती पोर्टलवर अद्यापही अपूर्ण आहेत. त्यांना आज दिनांक 21/7/26 रोजी दिवसभरात पूर्ण करता येतील. त्या संबंधित व्यवस्थापनांनी दिलेल्या मुदतीत पूर्ण कराव्यात, अन्यथा आपली अपूर्ण जाहिरात निवड प्रक्रियेत पुढे विचारात घेता येणार नाही याची नोंद त्यांनी घ्यावी. यामधला चौथा मुद्दा आहे तो म्हणजे विहित मुदतीत पोर्टलवर जाहिराती पूर्ण झाल्यानंतर आलेल्या सर्व जाहिराती पात्र उमेदवारांना एकत्रित पाहण्याची सुविधा देण्यात येईल. आणि पाचवा मुद्दा आहे पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील अर्हतेनुसार पात्र उमेदवारांना तदनंतर यथाशीघ्र प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील. त्याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येतील. म्हणजे आता ज्या संस्थांनी ज्या जाहिराती दिलेल्या आहेत त्या जाहिराती आता विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅटेगरीनुसार आणि अर्हतेनुसार त्या विद्यार्थ्यांना त्यांचे प्राधान्यक्रम देता येणार आहेत. म्हणजे महत्त्वाची गुड न्यूज आलेली आहे. तर पुढील सूचना कधी येते त्याची आपण आता वाट पाहू. तोपर्यंत धन्यवाद.